मित्रांनो, 40,000पेक्षा जास्त किंवा कमी रक्कम तुम्हाला स्टेट बँकेतून काढायची झाल्यास तुम्हाला बाहेर ग्राहक सेवा केंद्राकडे पाठवलं जातं आणि आपणही मग आतल्या कॅश काउंटरवरून नकार दिल्याच्या नंतर निमूटपणे बाहेर जातो. मात्र बँकेच्या बाहेर किती रक्कम काढली पाहिजे आणि आतमध्ये किती रक्कम जमा करण्याचा किंवा विड्रॉल करण्याचा अधिकार आहे याबाबत अनेकांना आपल्या अधिकाराबद्दल किंवा बँकेतील लोकांच्या कर्तव्याबद्दल माहिती नसते आणि त्यामुळे बऱ्याचदा आपली पंचायत आणि गैरसोय होते. तर याबाबत नेमके नियम काय सांगतात याबाबतचा हा छोटेखानी व्हिडिओ. नमस्कार, मी गजानन खंदारे, व्यवसाय प्रवर्तक तथा व्यवसाय सुविधा करता स्टेट बँक ऑफ इंडियासाठी मी काम करतोय. आणि हे काम करत असताना स्टेट बँकेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला तिथे पहिली गोष्ट म्हणजे गर्दी दिसते. गर्दी म्हणजे याच्यासाठी असते की लोकांची कामं ही वेळेवर होत नाही किंवा अडवणूक होते किंवा बऱ्याचदा बँकेच्या चक्रा माराव्या लागतात छोट्या छोट्या गोष्टींसाठी किंवा बऱ्याचदा आपल्याला माहीत नसलेल्या किंवा असलेल्या नियमावर बोट ठेवलं जातं आणि मग त्याच्यामध्ये आपला बराच वेळ वाया जातो. स्टेट बँकेच्या शाखांमध्ये जेवढे काही कर्मचारी असतात, जे काही ते स्टेट बँकेची सॉफ्टवेअर किंवा प्रणाली वापरत असतील, तर त्यांच्या लॉग इन डिस्प्लेमध्ये पहिल्यांदा कॉम्प्युटरची स्क्रीन लॉग इन केल्या किंवा लॉग इन करण्यापूर्वी प्रत्येकाला मॅन्डेटरी आणि कंपल्सरी त्या स्क्रीनवर एक चित्र दिसतं, ते म्हणजे महात्मा गांधीचा फोटो हा कंपल्सरी आहे. त्या स्क्रीनवर महात्मा गांधीचा फोटो हा डिस्प्ले करणं त्यांना मॅन्डेटरी आहे. सॉफ्टवेअरमध्येच तो सुरुवातीलाच इन्स्टॉल केलेला असतो आणि महात्मा गांधीच्या फोटोच्या बाजूला एक इंग्रजीमध्ये एक सेंटेन्स लिहिलेलं असतं, ग्राहक तुमच्यासाठी हा ईश्वरा समान आहे, किंबहुना ईश्वरापेक्षाही तो जास्त महत्वाचा आहे. ग्राहक हा तुमच्यावर अवलंबून नाही, तर तुम्ही हा ग्राहकावर अवलंबून आहात. तेव्हा ग्राहकाचा किंवा प्रत्येक ग्राहकाचा योग्य रीतीने सन्मान करा असा तो मजकूर आहे. मात्र बँकेत गेल्याच्या नंतर आपल्याला नेमकी इथे उलटी परिस्थिती दिसते. स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राकडे बँकेला कुठलाही कस्टमर पाठवण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही. ह्या बँकांचे जे काही व्यवहार किंवा व्यवसाय चालतात तर ते सर्व रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार चालतात आणि फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये हे सगळं त्याची कार्यपद्धती सुरू असते. आणि 1 जानेवारी 2018 पासून स्टेट बँकेची किंवा इतर नॅशनलाइज बँकांची जी काही ग्राहक सेवा केंद्र आहेत तर त्यांचं सर्वांचं खाजगीकरण झालेलं आहे आणि यावर बँकेचं कुठलंच नियंत्रण किंवा कंट्रोलिंग नाहीये. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. अनेक लोकांना ही गोष्टच माहीत नाहीये. त्याच्यासाठी बराच असा प्रदीर्घ संघर्ष झालेला आहे. हे मॅटर सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं आणि स्टेट बँक खाजगीकरणाचा डाव सुरू झाला होता 2016 मध्ये आणि तो याच्यामुळे कोर्टाच्या प्रक्रियेमुळे तो फसला. याबाबत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर याची माहिती घेणारच आहोत. मात्र आपल्याला किती रकमेपर्यंत आतमध्ये विड्रॉल घ्यायचा आणि किती रकमेपर्यंत बाहेर घ्यायचा याबाबतचे जे काही नियम आहेत तर याबाबत सर्वात आधी 2011 मध्ये वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकांचे ग्राहक सेवा केंद्र अस्तित्वात आले होते, ज्याचं नाव पहिले बीसी मॉड्यूल होतं. म्हणजे प्रत्येक बँकांचे हे स्वतःचे इंडिव्हिज्युअल म्हणजे अंतर्गत एक बीसी होते, ज्याला व्यवसाय प्रवर्तक म्हणायचे किंवा व्यवसाय सुविधा करताही त्या अंगाने ते काम करायचे आणि बँकाकडून त्यांना भरपूर प्रमाणामध्ये त्या कामाचं मानधन आणि मोबदला मिळायचा. मग त्यांच्याकडे वेगवेगळी कामं होती. मग गोल्ड लोन सोर्सिंग करणे, कृषी संबंधी लोन सोर्सिंग करणे, विहीर, पाईपलाईन, ट्रॅक्टर लोन आता अलीकडे बँकांनी बंद केलेले आहेत, पण त्याच्यासाठीचं लोन सोर्सिंग करणे, लोनची वसुली करणे, होम लोनसाठी ग्राहक शोधून आणणे, बँकेचे इन्शुरन्स प्रोडक्ट विकणे, जनरल इन्शुरन्सचे प्रोडक्ट विकणे, असे वेगवेगळ्या आघाड्यावर ही लोक काम करत होती. मात्र या ठिकाणी सरकारला हिचं खाजगीकरण करून त्या ठिकाणी जिओ पेमेंट बँकेचं काउंटर आणायचं होतं. याबाबतची माहिती आपण एखाद्या व्हिडिओमध्ये नंतर कधीतरी घेऊ. मात्र आता जर एखादा ग्राहक जर बँकेमध्ये त्याचा निराधाराचा पगार काढण्यासाठी जात असेल आणि त्याच्या बोटाचे ठसे बाहेर उमटत नसतील किंवा त्याच्या अकाउंटला कुठला होल्डिंगचा प्रॉब्लेम असेल तर अशा स्थितीमध्ये त्याला बँकेच्या आतमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. बऱ्याचदा त्याच्या विड्रॉल स्लिपवर लिहून दिलं जातं की फिंगर नॉट कॅप्चर प्रॉपरली
किंवा याचे फिंगर खराब झालेले आहेत किंवा याचं अकाउंट होल्ड आहे, याला आतूनच पैसे देण्यात यावे, त्याच्यावर सही शिक्का ते ग्राहक सेवा केंद्राकडून लिहून दिलं जातं, तरीही बँकेत गेल्याच्या नंतर त्या ग्राहकाची प्रचंड कुचंबना केली जाते. अशा स्थितीमध्ये तिथे आपल्याला एक बोर्ड किंवा स्टिकर दिसतं किंवा प्रिंट केलेला कागद दिसतो की या ठिकाणी फक्त 40,000पर्यंतचेच व्यवहार जमा किंवा पेमेंट आणि रिसीट हे व्यवहार होतील, त्याच्या खालच्या रकमेसाठी बाहेर ग्राहक सेवा केंद्रावर जावं. तर असे कुठले अधिकृत नियम नाही आहेत. बँकेकडे साध्या कामासाठी जरी ग्राहक गेला तर त्याला त्याचे सन्मानपूर्वक वागणूक मिळालीच पाहिजे आणि त्याचा प्रत्येक व्यवहार हा त्या बँकेनंच पूर्ण केला पाहिजे. ग्राहक सेवा केंद्रावर याची कुठलीही जबाबदारी नाही. मात्र बँकेचे कर्मचारी आपल्यावरील जबाबदारी ढटकून बाहेरच्या याच्याकडे ते पाठवून देतात. बऱ्याचदा जे काही टायनी प्रकारामध्ये किंवा ज्याला आपण अलीकडच्या याच्यामध्ये रूढ झालेला शब्द जनधन प्रकारामध्ये जी काही खाती काढलेली तर या खात्यामध्ये त्यांच्या इमेज किंवा साईन अपलोड नाही आहेत. तर अशा स्थितीमध्ये जे काही बँकेच्या कॅश काउंटरला लोक असतात तर ते तिथे साईन नॉट अपलोडेड हे इंग्रजीत मजकूर लिहून देतात. एखादा ग्राहक जर अंगठेबाजार असेल, खेळूत असेल तर त्याला ते काय कळतं. मात्र ही लोक कुठलीही याबाबतचं सभ्यता किंवा शिष्टाचार किंवा सामाजिक माणुसकीची भावना त्या ठिकाणी जोपासत नाही आणि लोकांना नाईलाज असतो त्या ठिकाणी ते जावंच लागतं. बरेचदा डीबीटी अंतर्गत या इच्छा नसतानाही त्या खात्याला पैसे गेलेले असतात आणि अशा वेळी लोकांना प्रचंड त्रास होतो. तर असा याबाबतचा कुठलाही नियम नाही. आपल्या अधिकाराबाबत लोकांनी जागरूक झालं पाहिजे. जर प्रशासन तुम्हाला दाद देत नसेल, ऐकत नसेल तर तुम्हाला गुगलवर त्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची इझिली मेल ID सापडतात. त्या मेलवर तक्रार करा किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करा. पोलीस स्टेशनलाही त्याची एक कॉपी द्या. ते तुमचे अधिकार आहेत. ग्राहक सेवा पंचाकडे जर तुम्हाला जाता येत असेल तर तिथे त्याबद्दलची तक्रार करा आणि तुमच्या अधिकाराबाबत जागरूक राहा, सतर्क राहा. तुमचा धन्यवाद. जय जिजाऊ, जय महाराज.